तर सर्वप्रथम आधी ही काज असते ही काढून घ्यायची अशी, ते कडक असते, छान निघते ती व्यवस्थित आणि मग भरपूर असा गर आपल्याला मिळतो. आता ज्युसरला मी हा आमरस करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे आपलं जेवण होईपर्यंत थंड होईल. तर आपण हा आता आमरस करून घेऊया. आपण आंब्याचा गर सगळा काढून घेतलेला आहे आणि आता हा ज्युसरमध्ये मिक्सरच्या भांड्यात केलं तरी चालेल. फक्त आपल्याला आता ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. थोडीशी आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत, 1-2 चिमूट. त्यात जायफळची पण थोडीशी पावडर आहे. साखर आपण चवीनुसार घालूया, कारण आंबा गोड आहे तसा, तरी थोडी साखर लागेल कारण मग दुधाचा वापर करतोय. तर 1 पेला मी जवळजवळ साखर घेते. आपल्याला जशी गोडी आवडत असेल तशी कमी जास्त करू शकतो. आणि हे दूध घेते मी. आता हे सर्व आपण फक्त फिरून घ्यायचंय. तुम्ही विकतचा जर आमरस आणला तर नुसता आंब्याचा एक प्रिझर्व झालेला रस असतो, ह्याच्यामध्ये काहीच घातलेलं नसतं. तर हा जो घरी केलेला असेल, वेलची वगैरे घातलेला, तर खूप सुंदर लागतो आणि हा आदल्या दिवशी करून ठेवला तर फ्रीजमध्ये फार मस्त राहतो. आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया. आपला घट्ट असा आमरस तयार झालेला आहे. पुरी बरोबर खायला एकदम मस्त. आणि हा उरला तर शक्यतो उरत नाहीच म्हणा, तर आपण फ्रीजरमध्ये ठेवला तर याची छान मँगो कुल्फी पण तयार होते, अगदी घरी बनवलेली. केशर घालू याच्यात. आणि आपला हा रस आता फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊया.